तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर. गप्पाच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर इतकी वर्ष मीच जिथे राहिलो तिकडचंच एक गप्पा घेण्यामध्ये जी मजा आहे ना, ती काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे माझ्याच एरियामधलं एक मंडळ आहे, ते त्याची शूट घेणं हे मला किती सौभाग्याची हे आहे. तर या चला आपण बोलूया एक माझ्या एका आवडीच्या मंडळाचंच, म्हणजेच शिवडीच्या राजा मंडळाशी आपण बोलूया. तर दादा नमस्कार. नमस्कार, नमस्कार. दादा तर एक आपलं तुमची ओळख आणि शिवडीच्या राजाचा अख्खा इतिहास सांगा ना मला. माझं नाव विजय जयराम इंदुलकर. शिवडीच्या राजाचा मी प्रमुख मार्गदर्शक आहे. 14 वर्ष अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे. आणि शिवडीचा राजाचा इतिहास सांगायचा तर 1952ला ह्या मंडळाची स्थापना झालेली आहे. शिवडीचा राजा 19 वर्ष जी.एल. पाटील मंडई मी शिवडी नाक्यावरती आहे, त्या ठिकाणी बसत होता. त्याच्यानंतर कालांतराने या ठिकाणी खडी मशीनचं मैदान होतं. म्हणजे आता जे प्रबोधन ठाकरे मैदान आहे, पूर्वी खडी मशीन होती या ठिकाणी. तर या ठिकाणी माझ्या गणपतीची स्थापना झाली आणि आज तागायत प्रबोधन ठाकरे या मैदानामध्ये या शिवडीच्या राजाचं या ठिकाणी स्थापना होती आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो. मी ह्या मंडळामध्ये 1999ला आलो आणि 2001ला मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता. सुवर्ण महोत्सवाचा मी सरचिटणीस होतो. त्यावेळेला आम्ही त्यावेळेला आपण चेपळूणला जे परशुरामचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपण उभी केली होती सुवर्ण महोत्सवामध्ये. आणि त्याच्यानंतर मग 51व्या वर्षी आपण राजापुरी गंगा या ठिकाणी आणली होती आणि 52व्या मंडळाच्या 52व्या वर्षी मी मंडळाचा अध्यक्ष झालो. आणि त्यावेळेला आपले आत्ता जे पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मी मुंबईकरी संकल्पना राबवली होती पूर्ण मुंबईमध्ये. तर त्या संकल्पने आधारित मी मुंबईकर हा देखावा सादर केला होता. तुम्हाला कदाचित माहिती असेल, घाटकोपरला बॉम्बस्फोट झाला होता बसमध्ये आणि त्या आधारावरती ती बस ज्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची बस झाली होती ती बस ॲक्च्युली तर आम्ही तशाच प्रकारची बस आम्ही या ठिकाणी घेतली होती. आणि बॉम्बस्फोट कसा झाला होता, मुंबईची त्यावेळची परिस्थिती काय होती, गिरणी गेल्या, त्या ठिकाणी मॉल आले, मोठे मोठे टॉवर्स आले, ते आपण त्या मी मुंबईकरच्या देखाव्यामधून या ठिकाणी सादर केलं होतं. आणि त्या देखाव्याला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. लोक ती कंडक्टर ड्रायव्हर ती बस बघायला खास यायचे. त्यांना वाटायचं की आम्ही त्या डेपोमधून ती बस आणलेली आहे, पण ती ॲक्च्युली त्या लाईफ साईजची बस तशी बनवलेली होती. आणि त्या देखाव्याला आम्हाला मुंबईमधून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यावेळेला खासदार होते आदरणीय मनोहर जोशी सर. त्यांनी खासदार चषक ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याचं आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या आयुष्यामधला अतिशय मोठा क्षण की ते बक्षीस आम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मिळालं. त्याच्यामुळे अंगावरती आता मी ते वाक्य बोलताना माझ्या अंगावरती काटा येतोय की त्यावेळेला म्हणजे आमचं 32 वर्ष त्यावेळेला वय असेल का, त्या वयामध्ये षण्मुखानंदला हा कार्यक्रम झाला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये साहेबांना त्या प्रत्यक्ष बघणं आणि त्या ठिकाणी भेटणं, त्यांच्या हस्ते चषक स्वीकारणं, आता फोटो बाहेर आहे अजूनही, तो आनंद म्हणजे मी आमच्या आयुष्यामधला अतिशय खूप मोठा क्षण होता. आणि तो आम्ही आमच्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण दैवी शक्ती लागलेली आहे, ज्यांच्यावर आमची अपार प्रेम आहे, आमची श्रद्धा आहे, भक्तिभाव आहे, त्या माणसाची प्रत्यक्ष भेटायला मिळणं हा योग आणि त्या आमच्या शिवडीच्या राजामुळे तो घडून आला. आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू सामाजिक देखाव्यांचा राजा म्हणून शिवडीचा राजा प्रसिद्ध आहे. कारण प्रत्येक वर्षी नवीन नवीन देखावे करून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आलो आहे. त्याच्यानंतर अनेक आम्ही मोठे मोठे देखावे केले. मग तुमची श्रीभुनाथ असेल, पर्यावरण असेल, दहशतवाद असेल, त्याच्यानंतर भारत माझा देश असेल, असे अनेक देखावे आहेत. त्याच्यानंतर आम्ही जलसंवर्धन हा देखावा सादर केला होता 2016ला. 2016ला जलसंवर्धन हा महाराष्ट्र शासनाचा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांकाचं 2 लाखाचं पारितोषिक मिळालं. आणि संपूर्ण मुंबईमधून प्रथम क्रमांकाचं 1 लाखाचं पारितोषिक मिळालं महाराष्ट्र शासनाचं. त्यावेळेला त्या कार्यक्रमाला आदरणीय आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र भाऊ फडणवीस ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते. आणि त्यांचं आमच्या गणपतीला पण एक 50,000चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं मूर्तीला. तर त्यांच्या हस्ते आम्हाला ते मिळालं. आणि त्याच्यानंतरचे जे पारितोषिक कार्यक्रम होता तो मुनगंटीवार साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आम्हाला ते पारितोषिक मिळालं. तो एक खूप आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामधला होता ह्या मंडळाच्या. त्यावेळेला आम्ही पूर्ण शिवडीमध्ये भव्य मिरवणूक काढली होती. ते चषक वगैरे गाडीवर ठेवून पूर्ण शिवडीकर लोक उतरले होते आणि एक वेगळं काहीतरी वातावरण त्यावेळेला शिवडीमध्ये होतं. असे सामाजिक दरवर्षी प्रत्येक देखाव्याला आमच्या बक्षीस मिळालं नाही, असं कधी एकही क्षण घडलेलं नाही या मंडळामध्ये. आणि सातत्यानं आम्ही आज मागच्या वर्षी तुम्ही देखावा आमच्या माय मराठीवरती होता, तेच आता गेल्या वर्षीचा अतिशय तो विषय तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. तर त्यावरती गेल्या वर्षी आम्ही त्या विषयावरती देखावा सादर केला होता.
आणि सातत्यपूर्ण आम्ही हे देखावे कंटिन्यू करत असतो. परंतु ते देखावे सादर करत असताना सुद्धा मंडळाचा सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा महोत्सव हे कार्यक्रम सातत्याने चालूच असतात. म्हणजे मी मंडळात आज 25 वर्षे आहे. मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्याबरोबर जे कार्यकर्ते, जी फळे आम्ही जी निर्माण केली, प्रामाणिक, निष्ठेने आणि श्रद्धेने काम करणारे कार्यकर्ते, आम्ही एज्युकेटेड, आमच्याकडे सगळे कार्यकर्ते आहेत, चांगले जॉबला असणारे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकजण तन, मन, धन देऊन काम करतो. असं नाही कोणी बाबा काहीतरी मिळतं म्हणून येतं नाही. तुम्ही काय अनेक मंडळामध्ये तुम्ही बघितलं असेल की पदासाठी स्पर्धा लागतात. पण इथे त्याची कळत नाही. आम्हाला सांगायला लागतं, कारण घ्या जबाबदारी, घ्या जबाबदारी घ्या. कारण ज्या ठिकाणी त्याला माहिती आहे इथे की मंडळामध्ये काम करताना आपल्याला इथे जे काय अंदाजे काय मिळत असेल तर आम्हाला शिवडीच्या राजाचे आशीर्वाद, शिवडीच्या राजाचे आपण जी भक्ती करतो ते कुठेतरी आपल्या कुटुंबाला एक कवच असतं म्हणणं ना राजाचं आपल्या पाठीमागे, ते आपल्याला इथे मिळतं, याचा आनंद मिळतो. हे घेण्यासाठी कार्यकर्ते इथे येतात. काय मिळेल म्हणून येत नाहीत. तुम्हाला माहिती हौसे, गवसे, नवसे प्रत्येक ठिकाणी असतात. काहीतरी मिळेल, काहीतरी गवसेल, काहीतरी सापडेल. अशा प्रकारे ह्या मंडळामध्ये कार्यकर्ते नाही आहेत. म्हणून आज ह्या मंडळी खूप मोठ्या उंचीवरती गेलं. तुम्हाला माहिती आहे लालबाग, परळ ह्या ठिकाणी मंडळ, मोठी मोठी मंडळ आहेत. त्या तोडीचं हे मंडळ आहे. आणि आम्ही अनुकूल परिस्थितीमध्ये ही एक उंचीवरती हे मंडळ नेऊन ठेवलेलं आहे. कारण इथं तशी परिस्थिती नाही. तुम्हाला माहिती आहे हा एक विभाग त्या कोपऱ्यात येतो. बरोबर. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या, जाहिराती इकडे येत नाहीत. जाहिरातवाले मोठे मोठे इकडे देणगीदार इकडे येत नाहीत. तरीसुद्धा आमचे कार्यकर्ते, ह्या विभागातील आमचे मान्यवर, आमचे या ठिकाणचे तुमचे लोकप्रतिनिधी असतील, आमचे वर्गनेता, आमचे देणगीदार, आमचे कार्यकर्ते, आमचा हा मला वाटतं हा मुंबईमध्ये एकमेव विभाग आहे. आम्ही 7,000 घरामध्ये वर्गणी काढायला जातो. कुठल्याच गणपतीचा एवढा मोठा विभाग नाही. तुम्ही आता लालबागला गेलात तर बघितलं 4 बिल्डिंग 5 बिल्डिंग असेल, किंवा परळला बघितलात तो तेवढा नरेपारचा भाग असेल, पलीकडचा वेगळा गणपती, किंवा अंधेरीचा तेवढा भाग वेगळा गणपती. पण हा एकमेव गणपती आहे शिवडीचा राजा, की पूर्ण शिवडीचा गणपती आहे. आणि एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा व्याप किंवा म्हणतात ना परिसर त्यावेळेला कुठल्याच गणपतीला नाही. आमची कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरात जाऊन वर्गणी काढतात. आता आजपर्यंत 100 रुपये वर्गणी होती. आज यावर्षी अमृत महोत्सव आहे म्हणून 200 रुपये वर्गणी आहे. ती घराघरात जाऊन आमचे कार्य करतात. आणि आमच्या स्थानिक जे शिवडीकर आहेत ते प्रेमाने सगळे लोक मदत करतात या गणपतीला. आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत हे मंडळ इथपर्यंत आलेलं आहे. सामाजिक जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्याबद्दल आम्ही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल, त्यावेळेला सांगलीचा पूर असेल, तुम्हाला पेन पनवेलला त्या ठिकाणी त्या वाढला पूर असेल, आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी धान्य वाटप असेल, तिथे कपडे असतील, जे काय लागेल त्या लोकांना अत्यावश्यक ज्या वस्तू लागतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन वाटप करत आलो आजपर्यंत. मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मदत दिलेली आहे. आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतः भेटलो. त्यांना आम्ही त्यावेळेला एक धनादेश दिला होता. त्यानंतर मला वाटतं आपले आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हा आम्ही त्यांनासुद्धा मुख्यमंत्री निधीला आम्ही निधी दिला. त्याच्यापूर्वी हे तुमच्या आता म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री निधीला निधी दिला. आणि प्रत्यक्ष पण जाऊन आम्ही त्या ठिकाणी वाटप जे काय करायचं प्रोग्रस्तांना असेल मदत आम्ही करत आलेलो आहे. त्यामुळे हे काम आमचं आज सातत्याने चालत असताना आमची स्वतःची एक पुस्तक पेढी आहे. आता खाली तुम्ही बघितलं ते पुस्तक पेढी आमच्या मंडळाची 10 वर्ष झाली. ह्या पुस्तक पेढीच्या माध्यमातून ह्या शिवडी हा तसा बघायला गेला तो मध्यमवर्गीयांचा गिरणी कामगारांचा विभाग आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गिरणी होत्या पूर्वी. आता तो भाग राहिला नाही, पण स्लम खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथल्या मुलांना शिक्षण मिळालं. या मुलांना पुस्तकं तुम्हाला माहिती आहे आज पुस्तकांची किंमती काय आहेत त्या 8वी इयत्तेपासून ते हायर एज्युकेशनपर्यंत सर्व पुस्तकं आमच्या पुस्तक पेढीमध्ये आहेत. त्यांनी वर्षभरामध्ये आपण त्यांना ती पुस्तकं अभ्यास करायला देतो. वर्ष संपलं, परीक्षा संपल्या की ती पुस्तकं त्यांनी आणून द्यायची. आणि फक्त नाममात्र 300 रुपये आम्ही त्यांचे लाईफ टाईम मेंबरशिप घेतलेली आहे. ती पण प्रत्येक वर्षी नाही. आणि अत्यंत 10 वर्ष झाली. अनेक लोक सहकार्य करतात, चांगले चांगले लोक आम्हाला मदत करतात, पुस्तकं आणून देतात. आणि याच्या माध्यमातून एक गरिबांसाठी या ठिकाणी ती योजना आम्ही शिवडीच्या राजांनी सुरू ठेवलेली आहे. आणि एक सातत्यपूर्ण ती कायम राहणार आहे. त्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दत्तक योजना राबवली होती, की ह्या विभागामध्ये जी मुलं आहेत ज्यांच्या आज समजा आई नसेल, एखादा वडील नसेल, घरकाम करून आई काहीतरी ते पोट भरत असेल, अशी जी मुलं होती त्यांच्या मुलांची आम्ही लिस्ट काढायचो विभागातून. आणि त्या मुलांच्या शालेय फीपासून, त्यांच्या कपड्यांपासून, त्यांच्या पुस्तकांपासून संपूर्ण आम्ही त्यांची वर्षभर आम्ही त्यांचं ते दत्तक घ्यायचो त्या मुलांना. आणि आतापासून असे अनेक मला शेकडो मुलं आम्ही दत्तक घेऊन त्यांना शिक्षण आम्ही पूर्ण केलं आहे मंडळाने. असे हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालं. आता कला बोला. शिवडीचा राजा बोलला ना, तर तो फेमस आहे ते त्याच्या ह्याच्यासाठी चलचित्रासाठी. हां, तर मला एक सांगा ना, की ह्याची पूर्वनियोजन कशी होते? चलचित्राचं ज्या वर्षी आमचा संबंध देखावा करायचा असेल तेव्हा आमची मंडळाची मिटिंग असते. म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांची कोर कमिटी त्यांची मिटिंग असते. मग आम्ही एक विषय असे अनेक विषय आपण घेतो. बा सध्या टॉपिक कुठला आहे, सध्या कोणत्या विषयावरती आपल्याला खरंच गरज आहे एक सामाजिक देखावा निर्माण करण्याची. तर गेल्या वर्षी आम्ही जेव्हा केला मराठीच्या भाषेवरती,
तेव्हा ती खरं गरज होती, कारण ते संपूर्ण बरोबर. वातावरण सगळं तसंच होतं, त्या पद्धत होतं. तसंच आता स्त्री भ्रूण हत्येचा आमचा विषय आला. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, आज गर्भातच मुलांना मारलं जातं. मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलींना मारलं जातं. तर तो एक अतिशय गंभीर विषय होता. म्हणजे असे आम्ही विषय निवडतो आणि विषय एकदा निवडला, की मग आम्ही त्याचं लिखाण करायला लिखाण करायला आपण ते रायटर असतात त्यांना सांगतो. लिखाण एकदा फायनल झालं, मग त्याच्यावरती जे बनवणारे असतात, आर्ट डायरेक्टर असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग तो आम्ही फायनल करतो देखावा. अशा पद्धतीने ते देखावे आपण फायनल करतो. यंदा अमृत महोत्सव आहे. तर अमृत महोत्सवाची पूर्वनियोजन कशी होती? यावर्षी आमचा अमृत महोत्सव आम्ही म्हणजे गेल्या वर्षीपासून प्लॅनिंग चालू केलं होतं, की अमृत महोत्सव आहे, 75 वर्ष आहे, काय पुन्हा येणार नाही आहे. हं. त्याच्यामुळं ते एक लोकांच्या स्मरणात राहील, शिवडीकरण जनतेच्या स्मरणात राहील आणि शिवडीमध्ये काहीतरी वेगळं होईल. आता आपण बघा, सगळे प्रत्येक ठिकाणी आज अनेक लोकं मंदिरं वगैरे बनवतात. पण ते लोकांना माहिती आहे मंदिर आहे, आपण बघितलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, ज्या ठिकाणी लोकं खरोखर आवर्जून येतील. म्हणून असे अनेक दिवस आमच्या बैठका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या होत्या. मग काय विषय घ्यायचा? मग सर्वांनी चर्चा करून मग आम्ही लक्षात आलं, की अंडर वॉटर द्वारका, पाण्याखालची द्वारका ही आता आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेला गुजरातला त्या द्वारकेचं दर्शन घेतलं त्यांनी समुद्रामध्ये जाऊन, त्याच्यानंतर ते थोडंसं लोकांमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे तो विषय. मग तो विषय आम्ही घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यावरती मग आमची चर्चा होऊन फायनल ते सगळं स्क्रिप्ट झाली, सगळं बनवून झाल्यानंतर मग अमन विधाते जे आर्ट डायरेक्टर आज फेमस आहेत मुंबईमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांना मग आम्ही हे काम दिलेलं आहे आणि हा देखावा म्हणजे पाण्याखालची द्वारका कशी असेल आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा यावर्षी प्रयत्न करतोय. तर आता सांगा ना, की यावर्षीचं मग आगमनाचं पूर्वनियोजन कसं असेल आणि आगमनाच्या दिवशी कशी तयारी आहे? आगमन आमचं 15 ऑगस्टला आहे. सकाळी 10:30चं टायमिंग आहे. मग 11पर्यंत आम्ही गणपती त्या सेंट्रल रेल्वे मैदानातून बाहेर काढणार आहोत. यावर्षी आमचे मूर्तिकार आहेत दिघोळे, सिद्धेश दिघोळे आणि नियोजन सांगायच्या बद्दल त्यावेळेला आपण काहीतरी थोडंसं वेगळं, समाजामध्ये कसं आज महिलांना खूप मोठं स्थान आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडी आहेत. महिला असं नाही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी आहेत किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये पाठी आहेत. तर यावेळी आमच्या मंडळामध्ये खूप महिलांचा पण भरणा आहे, की खूप महिला सक्रिय सहभाग घेतात मंडळामध्ये आणि काम करतात. तर मग आम्ही यावेळेला मंडळाने ठरवलं, की यावेळेला महिलांना संधी द्यायची, की जेव्हा गणपती त्या सेंट्रल रेल्वेच्या मैदानातून बाहेर येईल, तेव्हा पहिला मान महिलांना द्यायचा. आणि महिला ज्या आहेत आज 150-200 महिला मंडळाच्या पारंपरिक वेशामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते शिवडीच्या राजाचं आगमन म्हणजे त्या मैदानातून बाहेर त्यांच्या हस्ते बाहेर काढले जाणार आहे आणि हे एक विशेष आकर्षण आहे. त्याच्यानंतर पारंपरिक वाद्य वगैरे तो नंतर आहेतच, कारण आमच्या मंडळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अपेक्षित असलेला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. कुठेही आमच्याकडे DJ किंवा हे बाकीच्या गोष्टी नसतात. पारंपरिक वाद्य, पारंपरिक ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपला हा सण टिकवून ठेवायचा, हे उत्सव टिकवून ठेवायचे आहेत. याच्यासाठी पारंपरिक पद्धतीने जे काय करता येईल ते आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि त्याच्या पुढे आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे ती जी वाद्य जी आहेत, ती ढोल असेल किंवा ताशे जे काय असेल ते सगळं आम्ही पारंपरिक पद्धतीने आणि विशेष आकर्षण हे महिलांचं आहे, की महिला गणपतीला बाहेर काढणार आहेत. आणि मग गणपती बाप्पाची मग मिरवणूक कशी निघणार आहे? आगमनाची आम्ही आपलं एकदा सेंट्रलच्या मैदानावर बाहेर पडल्यानंतर मग लालबाग मार्केट, लालबागवरून काळा चौकीवरून काळा पोलीस स्टेशन आहे काळा चौकी, तिथून आलं की मग आमचं जकरा बंदरमध्ये येतो. तर जकरा बंदरपासून पूर्ण आमचा विभाग लागतो शिवडी. जकरा बंदरपासून मग वाद्य सगळी आमची वाजवायला सुरुवात होईल. वाद्य एकदा आली मग तिथून सरळ नाक्यावर येऊन मग मैदानामध्ये गणपती येणार. 8 वाजेपर्यंत मैदान आणायचं आमचं नियोजन आहे. 8 वाजता इथं आला की आम्हाला 9 वाजता या ठिकाणी आमचं हा तुम्ही देखाव्याबद्दल मी सांगितलं, तो देखाव्याचा रिव्हील आहे. हो. तर त्या ठिकाणी 9 वाजता त्याचा देखाव्याचा रिव्हील होणार आहे. तो एक लेझर शो आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत, लोकांची गर्दी असणार आहे आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला रिव्हीलसुद्धा करायचं आहे. म्हणजे आम्ही काय बनवणार आहोत, लोकं जेव्हा ॲक्च्युअली बघायला येतील तेव्हा त्याची एक काय म्हणतात शॉर्ट फिल्म असते ना किंवा आपण म्हणतो ट्रेलर, हो. तशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ते रिलीज करतोय. मग आता आगमन बोललं तर थोडंसं पोलीस परमिशन हे सगळं पण लागते. मग हे सगळं मॅनेज कसं करता? कारण आता बघितलं थोडंसं, की परेडला प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. तर पोलिसांचं आणि तुमचं कसं आहे? नाही आतापर्यंत आहे ना, तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो, ह्या आमच्या मंडळाला ना म्हणजे आमचा किडवाई नगरचा लागतो भाग. आता तिकडे येऊन आमचं गणपती निघणार काळाजवळ म्हणून काळाजवळचा पण विभाग येतो. पण आत्तापर्यंत ह्या मंडळामध्ये 5-7 वेळा आम्हाला पारितोषिक मिळालं शिस्तबद्ध मंडळ म्हणून. किडवाई नगर पोलीस स्टेशन म्हणजे माटुंगाच्या झोनमध्ये येतात ना, त्यांची पारितोषिक या मंडळाला मिळालेली आहे शिस्तबद्ध मंडळाची. त्याच्यामुळे आमचं आणि एक पोलिसांचं की एक नातं खूप चांगलं आहे, कारण आम्ही त्यांना नेहमीच सहकार्य करतो. मग तुमची विसर्जन मिरवणूक आम्ही टायमिंगमध्ये ज्या दिवशी 12चं टायमिंग असतं विसर्जनला,
12पर्यंत आम्ही इथे मिरवणूक आणतो, तिथे संपवतो. उगाच अनाठाई वेळ वाढवा आणि मग जबरदस्ती नाचा किंवा जबरदस्ती काहीतरी करा आणि कोणाला त्रास द्या, हे आम्ही काय करत नाही. मिरवणुकीमध्ये पण लोकांना पुढे घेऊन जायचं असेल, काय करायचं असेल, तर आम्ही आमचे कार्यकर्ते स्वतः सगळं करतात. त्यामुळे पोलिसांना कुठेच आम्ही त्रास देत नाहीत. आणि आमच्याकडे एक शिस्त आहे. त्या मंडळामध्ये मंडपामध्ये कोणीही कार्यकर्ता दारू पिऊन आला तर त्यांना इथं कधीच मंडळ यायचं नाही. शिवडीच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये जर कार्यकर्ता पदाधिकारी दारू पिऊन दिसला तर त्याने ह्या मंडळामध्ये यायचं नाही, आम्ही त्याला घेतं पण नाहीत. ही पहिल्यापासून शिस्त लावली आहे. गेली 25 वर्षे आम्ही चालू सोडलं आहे. कारण आपण हे करतो, हे देवाचे भक्ती करतो, प्रेम देवाच्या श्रद्धेने करतोय. आणि तिथे तुम्ही जर असं नको ते धिंगाणे करणार असाल आणि हे देवासमोर करत असाल ते बरोबर नाही. तुम्हाला माहिती आहे याच्यावरती अनेक वेळा टीका पण होतात. काही काही ठिकाणी ह्या गोष्टी घडतात. पण आपणच कुठेतरी त्याला बंधन घातलं पाहिजे ना. आज बाहेरचे लोक, परप्रांतीय लोक तुमच्यावर टीका करणार. अरे तुम्ही काय गणपतीसमोर कुठली गाणी लावता आणि कुठल्या गाण्यासमोर नाचताय, काय धिंगाणा करताय, हे आपण लोकांना दाखवते ना का. आपली संस्कृती आहे ते आपण जपली पाहिजे ना. आपले उत्सव आहेत ते आपण टिकवले पाहिजेत ना. त्याची पावित्र्यता आपण राखली पाहिजे, तर दुसरे राखतील ना. बाहेरच्या समाजाने बोललं पाहिजे नाही खरोखर, आणि ज्यांचा उद्देश आहे हे उद्देश खरोखर साध्य करतात आणि पावित्र्य राखतात. ह्या गणपतीचं जे पावित्र्य आहे, गणपती तुम्हाला ही देवता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गणपती कशा पद्धतीची देवता आहे, त्याचं किती पावित्र्य राखावं लागतं, कशा प्रकारे पूजा अर्चा करावी लागते, साधी गोष्ट नाही आहे. तर ते जपलं तर तुम्हाला गणपती तुम्हाला काहीतरी आशीर्वाद देतील, पावन करतील. नाही तुम्ही त्यांच्यासमोर जर दारू पिऊन धिंगाणा करणार असाल, तुम्ही मूर्ती उचलायला हात लावून दारू पिऊन जाणार असेल, ती कुठल्या याच्यामध्ये बसतं. ते आमच्याकडे अजिबात चालत नाही, आम्ही ते खपवून घेतलं जात नाही. आता ह्याच्यावर अमृत महोत्सवाबद्दल बोलूया, की हा सेट जो करणार आहे अमनदादा विधाते, तर त्यांच्याकडे ज्यावेळेला पहिल्यांदा मीटिंग झाली तुमची, तर ही आयडिया कोणाची होती? तुमची होती की त्यांची होती? नाही, ही एक जेव्हा आमच्या मंडळामध्ये आम्ही चर्चा केली ना, या विषयी आम्ही जेव्हा काढला की आम्हाला यावर्षी अंडर वॉटर द्वारका करायचे, पाण्याखाली द्वारका. खरं म्हणजे ह्याला ही पाण्याखाली द्वारका हा विषय आहे ना, त्याला पौराणिक आणि त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी, एकच असं नाही का घडली द्वारका, का बुडाली, हं. हा खूप मोठा विषय आहे. मग बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हटलं, तुम्हाला माहिती आहे, महाभारतामध्ये 100 कौरव मारले गेले. त्याचा राग कुठेतरी गांधारीच्या मनात होता. तर त्या गांधारीने कृष्णाला शाप दिला की तुझ्या यदुवंशाचा अशाच प्रकारे विनाश होईल. आणि ज्यावेळेस कृष्णाने कंसाचा वध केला, त्यावेळेला कंसाचा मामा आणि कंसाचे सासरे जरासंध, जरासंधाने 18 वेळेला मथुरेवरती हल्ला केला, युद्ध केलं मथुरेवरती. त्यावेळेला मग कृष्णाने त्या ठिकाणच्या सर्व यदुवंश यादव कुळाला घेऊन त्यांनी ही नवीन द्वारका निर्माण केली. आणि एका रात्रीमध्ये ही द्वारका त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी हे सर्व यादव म्हणजे यदुकुळ म्हणतात ना, यादव कुळ म्हणतात, ते त्या ठिकाणी त्यांनी तिकडे घेऊन ही द्वारका त्या ठिकाणी निर्माण केली गेली. आणि त्यांनी दिलेल्या शापाप्रमाणे नंतर त्या यादवामध्ये भानगडी वाद होत गेले. आणि ते एवढे विकोपाला गेले की त्याच्यानंतर श्रीकृष्णाला पश्चाताप झाला आणि त्यांनी मग जंगलामध्ये ते निघून गेले. आणि त्या ठिकाणी शिकारीने त्यांच्या पायावरती त्यांना बाण मारला. आणि त्याला ते माहिती नव्हते श्रीकृष्ण, त्याने ते माफी मागितली. पण श्रीकृष्णाने त्यांना माफ केलं त्या शिकारीला, आणि त्यांनी त्याचे प्राण सोडला. हे जेव्हा अर्जुनाला कळलं, तेव्हा अर्जुनाने मग ते सगळे यादव कुळातले लोक घेऊन ते निघून गेले तिथून. आणि मग ती द्वारका बुडाली, असा तो एक थोडक्यात इतिहास आहे. असं आणि बरेच काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात काय आपल्याला सांगता येत नाही त्या, कारण वेगवेगळे त्या संदर्भ आहेत. आणि नंतर मग ज्या वेळेला ही द्वारका ती बुडाली, आणि त्यावेळेला म्हणतात की कलियुग सुरू झालं. आणि आत्ता जेव्हा आपण आता लोकांना काय माहिती पडलं ही द्वारका जास्त करून, जी गुजरातमध्ये जी द्वारका आहे ती आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी गेले होते पाण्याखाली, आणि त्यांनी ते दर्शन तिथे घेतलं. आणि आजही त्या ठिकाणी काही अवशेष आहेत त्या ठिकाणी, असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आता ते सगळं तुम्हाला यूट्यूबला वगैरे मिळतं, माहिती मिळतं. मग आम्ही ठरवलं की तिथपर्यंत लोक आपल्याकडे पोहोचू शकत नाहीत. मग आपल्या लोकांना जर द्वारका दाखवायची असेल, पाण्याखालची द्वारका, तर मग आपल्याला इथे काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग तो विषय आम्ही निवडला. मग आमची अमन विधाते साहेबांची बैठक झाली, त्यांना आम्ही हे कन्सेप्ट सांगितलं. त्यांना सुद्धा खूप आवडलं आहे की बाबा हे काहीतरी वेगळं कन्सेप्ट आहे आणि हे आपल्याला चॅलेंजिंग आहे, म्हणजे वेगळं. कारण तुम्ही माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे की मंदिरं बनवणं त्यांना काय इझी आहे, ते काय तेच काम करतात. ते बरोबर. स्टेज सेट उभा करणं हे काय एवढं मोठं हे नाही. पण इथे द्वारका, पाण्याखालची द्वारका दाखवणं हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे. आणि त्यांनी चॅलेंज स्वीकारलं. ते मग ते आम्हाला बोलले की नाही, मला पण ह्याच्यातून काहीतरी शिकायला येईल, ह्याच्यातून काहीतरी वेगळं करता येईल. आणि म्हणून मग हा विषय आम्ही फायनल केला. आणि तुम्हाला आता ह्या ठिकाणी जी द्वारका दाखवणार आहे, तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये जाल तेव्हा लोकांना वाटेल की आम्ही पाण्याखाली आलो आहे. आणि मग ती जी तुमची पाण्याखालचे जे आता जे अवशेष दाखवतात ना त्याच्यावरती, ते सगळं तुम्हाला दिसणार. त्या ठिकाणी श्रीकृष्ण असणार, ते त्या ठिकाणची ती मूर्त्या असतील, सगळं ते आतमध्ये तुम्हाला दिसणार. समुद्रातले मासे असतील,
जेव्हा आतमध्ये एंट्री करणार सगळं आतमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे ते. म्हणून आम्ही लोकांना गुजरातला जाता येणार नाही किंवा ते पाण्याखाली जाणं एवढं कोणाला शक्य नाही आहे, बरोबर. तर त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन पाहावं म्हणून या शिवडीमध्ये आम्ही द्वारका निर्माण करतोय, पाण्याखालची द्वारका. आणि त्याचप्रमाणे आता हे झालं त्याचं, आणि अनेक लोकांना माहिती नाही, ही गोमती नदी आणि अरबी समुद्र त्यांच्या संगमावरती ही द्वारका आहे. कारण आता बऱ्याच लोकांना माहिती, बऱ्याच लोक सर्च करतात तेव्हा माहिती मिळते, कोणाला माहिती नाही. तर त्या ठिकाणी ही द्वारका गुजरातमध्ये, आणि ती द्वारका आपण ह्या ठिकाणी दाखवतोय. आणि मग आता 75 वर्षाची मग रूपरेषा कशी आहे? आता ह्या 75 वर्षात दुसरं नियोजन सांगितलं की 75 वर्षामध्ये 75 सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा महोत्सव यासारखे आम्हाला उपक्रम राबवायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे. कारण नुसतंच फक्त उत्सव करून थांबायचं नाही, कारण उत्सव करून लोकांना, समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण ज्यावेळेला लोकांकडून वर्गणी घेतो, देणगी भरतो, त्याच्यातला जर 10 रुपये घेतले तर 1 रुपया लोकांसाठी खर्च झाला पाहिजे. हा आमचा मानस आहे आणि आमचा आत्तापर्यंत मंडळाचा उद्देश आहे. त्या उद्देशाने आम्ही चालत आलो आणि 75 उपक्रम ह्या आता हे आमचा हा उत्सव झाला की कंटिन्यू संपूर्ण वर्षभर आम्ही ते उत्सव साजरे करणार आहोत. हे थोडक्यात एक लोकोत्सवच 75 हो, येस वर्षाचा आहे. येस येस. आता पुढचा प्रश्न, मग आता जसं हे असेल, ह्याच्या आधी विसर्जन होतं. आता गेल्या वर्षी मला आठवतंय की लालबागच्या राजाच्या वेळेलाच तुमचा गणपती हो, हो. आलेला. मग आता एक बोलतात ना की पहिला हा गणपती लवकर यायचा, मग आता एवढा उशीर कसं काय होतंय? हे पूर्वी आमचं कसं, मध्यंतरी आम्ही सकाळी मिरवणूक काढायला सुरुवात केली होती, कारण का खूप आमचा हा विभाग आहे ना, आम्हाला ह्या विभागावर 7-8 तास विभागात फिरावं लागतात. हो. कारण संपूर्ण विभागात आम्हाला गणपती फिरवावा लागतो. तुम्हाला सांगितलं मग अशी की 8,000 लोकांच्या घरामध्ये वर्गणी जातो, कारण तो पूर्ण विभाग आहे. मग आम्ही जकऱ्या बंदरला इथून खाली जाणार, परत इथून वरती येणार, परत त्या तिकडे शिवडीच्या त्या टोकाकडे जाणार, तिकडून परत असं करून ह्या ठिकाणी दगडी चाळ आहे, त्याच्यानंतर इथे तुमच्या फातिमाच्या इकडे मग आपण एंड करतो. तर पूर्ण विभागात फिरायला 7-8 तास लागतात. मग इथून आम्ही संध्याकाळी 4ला जरी मिरवणूक काढली तरी रात्रीच आम्हाला इथे 12 वाजतात. आणि मग इथून मग गिरगावला जायला तुम्ही विचार करा, इथून परत काळा चौकीवरून परत ते गिरगावपर्यंत पोहोचायला सकाळ होते. मग त्याच 4-5 वाजता आम्ही पोहोचतो तिथे. आता जाता जाता अजून एक प्रश्न आहे की लोकांना काय वेगळं बघायला भेटेल मूर्तीमध्ये मग यावर्षी? यावर्षी आमचं जे आत्ता यावर्षी जे आमची थीम आहे ना की अंडर वॉटर द्वारका, त्या अनुषंगाने थोडंसं मूर्तीमध्ये काय बदल नाही आहेत, पण तुमची प्रभावळ असेल किंवा तुमच्या बाजूला ज्या काही मूर्त्या असतात ना, ते बसायची आसन वगैरे, हो. त्याच्यामध्ये थोडासा बदल श्रीकृष्णाच्या अनुषंगाने, म्हणजे द्वारकाधीश म्हणून असं असतं ना, तसा थोडासा बदल बघायला मिळेल. बाकी मूर्तीमध्ये काय आम्ही तसा फारसा फरक केलेला नाही, पण थोडंफार लोकांना कळेल की यावर्षीची 75 वर्षाची अमृत महोत्सवी मूर्ती ही वेगळी आहे. आणि साधारण किती वाजता आगमन सुरू होईल? आगमन आमचं सकाळी 11ला गणपती निघणार गणेश आपल्या आमच्या सेंट्रल रेल्वेमधून. तर ठीक आहे, आपण सगळ्यांनीच भेटूया 15 तारखेला आगमनाला. आणि बघ म्हणजे खूप वेगळं असेल या वर्षीचं आगमन. म्हणजे आता मी फक्त बोलू शकतो, उद्या आपल्याला दिसणारच आहे प्रत्यक्षात आगमन हे कसं असणार आहे. तर तुम्ही या, तुम्ही सगळ्यांनी ही रील्स, व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओ जे काही ते तुम्ही सगळं करा. मंडळालाही त्याच्यामध्ये कोलॅब करा आणि एक बोलतात ना, जो आपण लोकोत्सव बोललेलो, तो लोकोत्सव, आगमनोत्सव सगळा तो दाखवा त्या ह्याच्यामध्ये. जे आता बोललो आहे ना आपण, ते सगळं तुम्हाला जितकं कॅप्चर करता येईल ते तुम्हीही कॅप्चर करा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. मोरया. शिवडीच्या राजाचा विजय असो.